सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून गरीब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना. ही योजना देखील केंद्र सरकारकडून राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी सध्याला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडे 41 ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल झालेले आहेत. तर या योजनेसाठी तुम्ही कसा अर्ज करू शकता, नेमकी ही योजना काय आहे, याचा कोणाला फायदा होतो, याचा कोण लाभ घेऊ शकतो, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही माननीय पंतप्रधान भारत सरकार यांची योजना असून केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करते. या योजनेमध्ये इथे ULB मध्ये महानगरपालिका ॲज अ नोडल एजन्सी म्हणून काम करत आहे. आपल्या या योजनेमध्ये 18 पगड जातीतील कारागीर, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना मदत करणं, त्यांना आत्मनिर्भर करणं, त्यांना त्यांच्या म्हणजे अवजाराच्या स्वरूपात त्यांना जे काही तांत्रिक सहाय्य लागते ते उपलब्ध करून देणं, नंतर बँकेकडून कर्ज स्वरूपात देणे, असे त्याचे विविध टप्पे आहेत. सुरुवातीला 1 लाख कर्ज देतो आपण, त्याची परतफेड केल्यानंतर आपण 2 लाख कर्ज देतो. सुरुवात याची अशी येते या योजनेची, आपल्याकडे अर्ज केला जातो, आपल्या वॉर्ड ऑफिसमध्ये तो व्हेरीफाय होतो आणि महानगरपालिकेमार्फत कलेक्टर ऑफिसला तो फॉरवर्ड केला जातो, रिकमेंड केला जातो. तेथून तो शासनाकडे जातो, शासनाकडून केंद्र सरकारकडे जाऊन तो रिकमेंड होऊन आपल्या DICकडे येतो. DIC म्हणजे जिल्हा उद्योग केंद्राला आल्यानंतर ह्या योजनेत जे कोणी पात्र लाभार्थी ठरतात त्यांना प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण कालावधीत त्यांना ट्रेनिंग स्टायपेंड दिला जाते. म्हणजे 10 दिवसाचं प्रशिक्षण असेल तर 500 रुपये प्रतिदिन त्यांना आपण स्टायपेंड देतो आणि ट्रेनिंग संपल्यानंतर एक 15,000 रुपयाचं आपण टूल किट देतो. म्हणजे त्या व्यवसायाशी संबंधित एक 15,000चं आपण व्हाउचर देतो, त्यामधून ते टूल किट घेतात. ट्रेनिंग आणि हे सगळं कंप्लीट झाल्यानंतर बँकेला प्रस्ताव जातो लोनसाठी. लोन अर्ज त्यांचे मंजूर झाल्यानंतर सुरुवातीला 1 लाख लोन मिळतो, जे मला वाटतं 5% आपण त्यांना देतो बँकेकडून, आणि ते परतफेड केल्यानंतर परत दुसरा टप्पा 2 लाख असं ते आपण वाढवत राहतो. क्रायटेरिया हा ते ज्या 18 घटक आहेत त्यात तो काम करणारा असलेला पाहिजे. म्हणजे खेळणे बनवणारा, त्याच्यात विविध टप्पे, गवंडी, सुतार, त्यानंतर बरेचसे प्रकार आहेत, दर्जी, कागदपत्राची पूर्तता करावी. त्यांना व्यवसाय जे करत आहेत त्या व्यवसायाचं त्यांना प्रमाणीकरण करावं लागतं की ते तो व्यवसाय करत असल्याचा त्यांना एक पुरावा द्यावा लागतो. तो आमच्या वार्ड ऑफिसमार्फत व्हेरीफाय होतो. आणि बाकी असे जे बेसिक लागतात, आधार कार्ड वगैरे तेवढेच ऑनलाईन ते अर्ज करतात. ऑनलाईन अर्ज इथे येतो, इथे आल्यानंतर तो वार्ड ऑफिसला जातो, वार्ड ऑफिसमार्फत व्हेरीफाय. त्यानंतर 40,000 अर्ज आपल्याला प्राप्त झाले. त्यापैकी आपण जवळपास 15,000 अर्जांची तपासणी केली आणि 7,000 अर्ज आपण शिफारस केली. जे 7,000 आपण नाकारले त्यामध्ये केंद्र सरकारच्या याआधी ज्या योजना आहेत त्यांचे लाभ घेतलेले विविध टप्प्यावर लाभ घेतलेले लाभार्थी, त्यामुळे ते आपल्याला करता नाही आलं. तर ते आपण PM विश्वकर्मा, असे PM स्वनिधी आणि बाकीच्या योजनांचे जे कोणी लाभार्थी होते ते आपण रिजेक्ट केले आणि बाकी काही टेक्निकल ग्राउंडवर रिजेक्ट केले. आता ते 25,000 अर्ज, त्यापैकी 24,000 हे दर्जी म्हणजे टेलर या कॅटेगरीत आलेले, आणि त्यावर आता आपण म्हणजे मार्गदर्शन मागवलं आहे की ह्या अर्जांचं म्हणजे रिकमेंड करायचे की सध्या त्याला होल्ड करायला. सर्व जे पात्र आहेत, सुतार, लोहार, तंगडी, धोबी, गवंडी, सर्व इत्यादी, त्यांनी समोर येऊन अर्ज करावे, त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. महानगरपालिका सर्वोपरी त्यांना मदत करेल. तसेच त्यांचे अर्ज पात्र झाल्यानंतर त्यांना विविध टप्प्यावर, पुढच्या टप्प्यावर आम्ही मार्गदर्शन करू. तरी सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की त्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन सर्वांनी याचा फायदा घ्यावा. तुम्ही सुद्धा या सर्व क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्ही सुद्धा या प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेसाठी आत्ताच अर्ज करू शकता. हे करून याचा तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील याच्या माध्यमातून सुरू करू शकाल. त्यामुळे आत्ताच यासाठी तुम्ही अर्ज करा. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.